सतत आजारी पडत असाल, व्हायरल इन्फेक्शन्स किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, सायनुसायटिस असे प्रॉब्लेम होत असतील तर हे होऊ शकतं ह्या 4 विटामिन्सच्या कमतरतेमुळे. आणि ते आहेत झिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी. जो पहिला आहे झिंक. झिंक हे आपल्या इम्युनिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण जे काही इम्युन सेल्स आहेत जसं की न्यूट्रोफिल्स, मॅक्रोफेजेस ह्यांच्या फंक्शनसाठी झिंक गरजेचं असतं. आणि जेव्हाही आपल्याला इन्फेक्शन होतं तेव्हा एक शरीरामध्ये इन्फ्लेमेटरी रिॲक्शन होते, ती कंट्रोल करण्यासाठी झिंकची आवश्यकता असते. सो जर तुम्हाला झिंकची कमतरता असेल तर इन्फेक्शनची सिव्हिअरिटी वाढू शकते. म्हणूनच इम्युनिटी व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला झिंकची आवश्यकता आहे. दुसरं आहे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी हे एक अँटीऑक्सिडंट आहे. सो जे इम्युन सेल्स आहेत त्यांना डॅमेज होण्यापासून व्हिटॅमिन सी हे प्रिव्हेंट करते. आणि त्यासोबतच WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्सला बनवण्यासाठीही व्हिटॅमिन सी ची गरज असते. तिसरं आहे सेलेनियम. सो आपली इम्युन सिस्टीम रेग्युलेट करण्यासाठी एक एन्झाईम बनत असतं आणि हे एन्झाईम बनवण्यासाठी आपल्याला सेलेनियमची गरज असते. आणि सेलेनियम हे अँटीऑक्सिडंट पण आहे, आपल्या इम्युन सेल्सला प्रोटेक्टही करते. तो सेलेनियमची कमतरता तुम्हाला असेल तर इम्युन फंक्शन जे आहे ते डिस्टर्ब होतं आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढून जातात. तर लास्ट जे आहे ते म्हणजे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी ही आपल्या इम्युन सिस्टीमसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जे आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज बनतात ते बनण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन डी ची गरज असते. त्यामुळेच इम्युन सिस्टीमचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी, इन्फेक्शन लवकर कमी करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन डी ची आवश्यकता आहे. तुम्हालाही जर सतत इन्फेक्शन होत असेल, तुमची इम्युनिटी वीक असेल तर तुम्ही हे सप्लिमेंट्स घेऊ शकता. आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की कुठल्या कुठल्या अन्नपदार्थांमध्ये हे व्हिटॅमिन्स असतात तर तुम्ही कॅप्शनमध्ये वाचू शकता.